आमच्या सोसायटीमध्ये 7 दिवसाचा गणपती बसवला जातो आणि प्रत्येक फ्लोअरला एक एक दिवस वाटून दिलेला असतो। तर आजचा दिवस पहिल्या मजल्यावरचा आहे, म्हणजे आमचा आहे। त्यासाठी मी 51 मोदक केलेले आहेत, गव्हाचे तळलेले, खूप सारण भरून। त्यानंतर खाली आलो लवकर थोडंसं आणि रांगोळीची वगैरे तयारी करायची होती। सगळे बच्चे कंपनी आमच्या मदतीला आली होती बघा। ही सगळी एकदम रांगोळीसाठी गडबड गोंधळ सुरू होता। दारामध्ये छोटीशी रांगोळी काढायची होती। हे आमच्या सोसायटीचं गणपतीचं मंदिर आहे आणि खाली गणपती बसवलेली मूर्ती तुम्हाला दिसत असेल, खूप सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे। तर इथे सगळं रंगरंगोटी करण्याची कामं मुलांची चालू होती। म्हणजे मदत करायचं सोडून त्रासच फार देत होते, पण ठीक आहे, आता काय मुलंच आहेत। मला एवढी रांगोळी जमत नाही, पण जेवढी जमते तेवढा काढायचा प्रयत्न करत होतो। इथे बघा सावली आणि शर्विनी आणि विहान बसलाय त्यांच्यामध्ये। हे सगळे छाप घेतलेत आणि छापाने सगळीकडे त्यांच्या रांगोळ्या काढायचं चालू आहे। असे मोडकी तोडकी रांगोळी आम्ही काढून घेतली आणि त्याला छान रांगोळी जमते, पण मला काही जमत नाही। ती बाकीची मुलांना मदत करून तिकडे रांगोळी काढत होती। तेवढ्यात मग इथली मला पूर्ण करायची होती, मी ती पूर्ण करून घेतली। मुली काय ऐकतच नव्हत्या, त्यांना सगळीकडेच रांगोळ्या काढायच्या होत्या। म्हटलं जाऊ दे, आजचा दिवस त्यांचा आहे। त्यांनी सगळीकडे बरबटून ठेवलं होतं। वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळे आकाराचे रांगोळ्या त्यांनी सगळीकडे काढून ठेवल्या होत्या। प्रसाद जरी फ्लोअर वाईज आणायचा असेल ना, तरी प्रत्येक जण वेगवेगळा प्रसाद बनवून आणतो। दुसरा दिवस ॲक्च्युली गणपतीचा। इथे आरती चालू आहे बघा। आणि मग आमचे फोटो सेशन झाले करून, नगरसेवक वगैरे आले होते, त्यांची पण आरती करून झाली। त्यानंतर आम्ही अशी मजा मस्ती केली, सगळ्यांनी रील काढल्या एकत्रित बसून। अशा एकत्र आल्या बायका की मग अशी थोडीशी मस्ती चालू असते आमची। हे पण एक ट्रेंडिंग व्हायरल रील होतं, तर ते पोस्ट केलेलं आहेच मी, तुम्ही बघितलेलंच असेल। तर हे एक पोस्ट केलं, म्हणजे याचं खूप रिटेक झाले आणि खूप मजा आली। असं कधीतरी एकत्र आल्यावर मजा मस्ती करायला थोडीशी हरकत नाही, नाही का? आणि सगळ्यांचा मूड एकदम हॅपी होऊन गेला। तर असा होता गणपतीचा दुसरा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय।